नमस्कार. वाल्मिकी रामायणातला एक अगदी वेगळा प्रसंग मी तुमच्यासमोर ठेवतोय. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात जाण्याची तयारी करतायत आणि यावेळेचा प्रसंग शब्दबद्ध करताना महर्षी वाल्मिकी म्हणतायत, कथम नु चिरम बंधंती मुनयो वनवासिनः इति ह्यकुशला सीता सा मुमोह मुहुर्मुहुः. याचा अर्थ असा होतो की वनवासात राहणारे मुनी लोक वल्कल कसे बरे नेसत असतील, ह्या प्रश्नाचा विचार करत करत सीता गोंधळलेल्या अवस्थेत उभी आहे. याच्यानंतरच्या पुढच्या दोन्ही श्लोकांमध्ये हा गोंधळ रामाने कसा दूर केला आहे ह्याचं वर्णन अर्थातच येतं. इथे सीतेची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जनकाची कन्या आणि लग्नानंतर रघुवंशामध्ये दशरथ राजाची सून असलेली सीता ही गर्भश्रीमंत आहे. त्यामुळे वल्कल नेसण्याची सवय किंवा वल्कल कशी नेसायची ह्याची माहितीच सीतेला नाही आहे. त्यामुळे ती गोंधळात पडलेली आहे. मला असं वाटतं की आपली एक श्रीमंत असलेली जीवनशैली बाजूला ठेवून वल्कल नेसून ती जीवनशैली पत्करून वनवासात जाणं हा एक खूप मोठा बदल सीतेच्या आयुष्यात होतोय. आणि मला असं वाटतं की प्रत्येकच माणसाच्या बाबतीत हा बदल कधी ना कधी त्याच्या आयुष्यात येतो. आपल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा विचार करता आणि भारतीय संविधानाचा विचार करता आपल्या इतिहासामध्ये सुद्धा अशीच एक स्त्री होऊन गेली. तिच्याबद्दल आपण जाणून घेऊया पुढच्या भागात.